शुक्रवारपासून राज्यस्तरीय स्पर्धा 100 कबड्डी संघ झुंजणार. श्री मावळी मंडळ संस्थेच्या वतीने शताब्दी वर्षानिमित्त व 100व्या शिवजयंती उत्सवानिमित्त 72व्या राज्यस्तरीय पुरुष व महिला गटाची कबड्डी स्पर्धा 25 ते 29 एप्रिल या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेचे उद्घाटन 25 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी 7 वाजता खासदार नरेश म्हस्के यांच्या हस्ते होणार आहे. विशेष अतिथी म्हणून गोपाळ लांडगे, कल्याण जिल्हाप्रमुख अशोक वेती, माजी महापौर देवराम भोईर, माजी विरोधी पक्षनेते हे उपस्थित राहणार आहेत. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ 29 एप्रिल 2025 रोजी रात्री 9 वाजता गणेश नाईक यांच्या हस्ते होणार आहे. विशेष अतिथी म्हणून आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, माजी खासदार संजय नाईक हे उपस्थित राहणार आहेत. स्पर्धेतील सामनेबाद पद्धतीने खेळवण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी पुरुषांची 4 आणि महिलांची 2 क्रीडांगणे तयार करण्यात आली आहेत. कबड्डी प्रेमींना सामन्यांचा आनंद घेता यावा म्हणून खास प्रेक्षक गॅलरी उभारण्यात आली आहे. स्पर्धेतील सर्व सामने सायंकाळच्या सत्रात होणार आहेत. संस्थेच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त छत्रपती पुरस्कार, अर्जुन पुरस्कार, दादोजी पुरस्कार आणि द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त मिळालेल्यांचा खास सत्कार करण्यात येणार आहे. या स्पर्धेत पुणे, रत्नागिरी, रायगड, पालघर, ठाणे, मुंबई उपनगर, मुंबई शहर या जिल्ह्यातील नामवंत संघांचा सहभाग आहे. गतवर्षी पुरुष गटात स्वस्तिक क्रीडा मंडळाने शिवशंकर क्रीडा मंडळाचा पराभव करून विजेतेपद मिळवले होते व महिला गटात अंतिम सामन्यात शिवशक्ती महिला संघाने पुण्याच्या प्रकाश तात्या बालवडकर स्पोर्टच्या फाउंडेशनच्या संघाचा पराभव केला होता. यंदा संस्था शताब्दी वर्ष साजरे करीत असल्यामुळे स्पर्धेच्या इतिहासात 100 संघांना प्रवेश देण्यात आला आहे. स्पर्धेत पुरुष गटात 68 संघ व महिला गटात 32 संघांनी भाग घेतला आहे. यंदा संस्थेच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त स्पर्धेच्या पारितोषिकांमध्ये भरघोस वाढ केली आहे. या स्पर्धेत एकूण 5 लाख रुपयांची पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. या स्पर्धेत पुरुष गटात विजेत्या संघाला 1 लाख रुपये रोख, उपविजेत्या संघाला 75,000 रुपये रोख व उपांत्य फेरीतील पराभूत संघाला 25,000 रुपये रोख रक्कम व चषक देऊन गौरवण्यात येणार आहे. तसेच महिला गटात विजेत्या संघाला 55,000 रुपये, उपविजेत्या संघाला 44,000 रुपये व उपांत्य फेरीतील पराभूत संघाला 22,000 रुपये रोख रक्कम व चषक देऊन गौरवण्यात येणार आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण जाहीर झाल्यानंतर राज्य शिक्षण अभ्यासक्रम आराखडा पायाभूत आणि शालेय स्तरावरचा प्रकाशित झाला आहे. या आराखड्यामधली जी वैशिष्ट्यपूर्ण बाबी आहेत त्या समाजापर्यंत आणि शिक्षकांपर्यंत पोचाव्यात यासाठी आमचा प्रयत्न आहे. मग त्याच्यात पंचकोश विकास असेल, कौशल्य विकास असेल, भारतीय ज्ञान परंपरा असेल, अशा विषय वर्गामध्ये कसे शिकवावेत, त्यांचा कोणत्या प्रकारचा कंटेंट असावा या पद्धतीची माहिती या शिक्षकांपर्यंत पोचावी आणि त्यातून शिक्षकांचं एक प्रशिक्षण व्हावं आणि बरोबरीने समाजातल्या विविध घटकांना नवीन शिक्षण धोरणामध्ये आपण काय आणतो आहोत याची सकारात्मक माहिती मिळावी या परिषदेच्या आयोजनाच्या मागचा हेतू आहे. आपल्या राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभातजी लोढा या परिषदेचं उद्घाटन करतील आणि स्थानिक पदवीधर आमदार निरंजन डावखरेजी हे याच्या समारोपाला असतील. दिवसभरात होणाऱ्या सत्रांमध्ये विविध विषयांवरती चर्चा होईल. चर्चेमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या खेळांचं प्रदर्शन आहे, वेगवेगळ्या विषयांवरची प्रश्नोत्तरं आहेत, विविध शिक्षण प्रयोगांचं आदानप्रदान आहे की जेणेकरून शिक्षकांना वर्गामध्ये जाऊन या पद्धतीची शिक्षण पद्धती अधिक आत्मविश्वासाने विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी या परिषदेचा नक्कीच फायदा होईल. ठाणे जिल्ह्यातले साधारणपणे 350 शिक्षक हे या परिषदेला उपस्थित राहतील असा आमचा विश्वास आहे. डॉक्टर श्रीपाद ढेकणे, पद पण सांगायचं. मी विशेष कार्य अधिकारी, न्यू एज्युकेशन पॉलिसी सेल.